राज्यात तुकाराम मुंडे यांच्या एफडीएच्या धाडसत्रामुळे भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। पण या कारवाईचाच गैरफायदा घेत काही भामट्यांनी स्वतःलाच एफडीए अधिकारी घोषित केलाय। दुकान सील करण्याची धमकी, गुन्हा दाखल करण्याची भीती आणि तब्बल 6 लाख रुपयांची खंडणी। नेमकं काय घडलंय थोडक्यात समजून घेऊया। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दूध, पनीर, खाद्यतेल आणि इतर अन्नपदार्थांवरील कारवायांना मोठा वेग आलाय। अनेक ठिकाणी बनावट आणि निकृष्ट दर्जाचा माल जप्त करण्यात आला। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केले। मात्र जिथं कठोर कारवाई सुरू असते तिथं काही भामटे त्याचाच गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात। अशीच एक धक्कादायक घटना वसईमध्ये समोर आली आहे। वसईतील एका प्रसिद्ध स्वीट्स दुकानात 4 जण अचानक पोहोचले। त्यांनी स्वतःची ओळख अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी म्हणून करून दिली। दुकानातील खाद्यपदार्थ तपासण्याचं आव्हानात त्यांनी मुदतबाह्य पदार्थ असल्याचा आरोप केला। त्यानंतर दुकान सील करण्याची, गुन्हा दाखल करण्याची आणि माध्यमांमध्ये बदनामी करण्याची धमकी दिली। ही भीती दाखवून त्यांनी सुरुवातीला तब्बल 12 लाख रुपयांची खंडणी मागितली। दुकानदार घाबरला। बराच वेळ वाटाघाटी झाल्यानंतर अखेर 6 लाख रुपये देऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणात विजय जाधव, स्वाती तुळसकर, तेजस राठोड आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्यावर फसवणूक, खंडणी उकळणे आणि बनावट सरकारी अधिकारी बनून धमकावल्याचे गंभीर आरोप आहेत। मुख्य आरोपी विजय जाधव आणि स्वाती तुळसकर यांच्या विरोधात यापूर्वीही बोरिवलीमध्ये अशाच प्रकारे बनावट एफडीए अधिकारी बनून एका हॉटेल व्यावसायिकाकडून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असल्याचं उघड झालंय। म्हणजे हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नसून यामागे अशाच पद्धतीनं दुकानदारांना लक्ष्य करणारं रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जाते।